नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलर प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नक्की एस-सी-बी-सी म्हणजे काय, ई-डब्ल्यू-एस म्हणजे काय आणि ओ-बी-सी म्हणजे काय आणि त्याचबरोबर जर तुम्ही मराठा कॅन्डिडेट असाल तर तुमच्यापुढे नक्की काय काय ऑप्शन आहेत. एस-सी-बी-सी तुमच्यासाठी आहे की ई-डब्ल्यू-एसमध्ये जाऊ शकता किंवा ओ-बी-सीमध्ये जाऊ शकता. त्याचबरोबर या 3 ज्या कॅटेगरीज आहेत तर यांच्यामध्ये फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं, किती पर्सेंट आपल्याला फी ही माफ होते, त्याचबरोबर प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ कशा पद्धतीने असतो म्हणजे एस-सी-बी-सीचा जास्त जातो की ओ-बी-सीचा जातो किंवा ई-डब्ल्यू-एस किंवा तुम्हाला यातील काय सिलेक्ट केले पाहिजे, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यामुळं जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच आपल्या चॅनलवर 5,000 सबस्क्रायबरचा आपला पहिला टप्पा पूर्ण होतोय. त्याच्यामुळे या आपल्या सक्सेसचं नक्की तुम्ही साक्षीदार व्हा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहूया कॅटेगरी वाईज ओबीसी म्हणजे काय. ओबीसी म्हणजे असतं अदर बॅकवर्ड क्लास. ओके. तर ओबीसी ही एक खूप मोठी कॅटेगरी आहे आणि याच्यावर 350 पेक्षा जाती या कॅटेगरीमध्ये येतात. ओबीसी मध्ये 350 पेक्षा जाती येतात. तर याच्यासाठी काय गव्हर्नमेंटने उपाययोजना केल्या तर 19% म्हणजे 19% रिझर्वेशन हे ओबीसी साठी आहे. म्हणजे काय तर समजा 100 जर कॅन्डिडेट असतील, 100 जर सीट्स असतील तर त्यातल्या 19 सीट्स ज्या आहेत तर 19 सीट्स ह्या ओबीसी साठी राखीव असतात. ओबीसी साठी काय असतात राखीव असतात. ओबीसीच्या मुलांना त्या सीटवर बसवलं जातं किंवा तिथं प्राधान्य दिलं जातं. बरं. त्याच्यानंतर जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल की माझी कॅटेगरी ही ओबीसी आहे तर आपल्याकडे 3 डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. कोणते 3 डॉक्युमेंट्स आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र हे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर एनसीएल ज्याला आपण म्हणतो ते असणं गरजेचं आहे. सध्या जर तुमच्याकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट असेल आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं असेल तर त्याची जी रिसिप्ट आहे तर ती सुद्धा चालते रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये. फक्त ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऑफलाईन ऍडमिशन घ्यायला जाताल तर त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट असणं तुमच्याकडे बंधनकारक आहे. म्हणजे एकंदरीत समजलं तुम्हाला की ओबीसी म्हणजे काय. तर ओबीसी साठी 19% कोटा असतो. त्याच्यानंतर आपण पाहूया की एससीबीसी म्हणजे काय. एससीबीसी म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. ओके. आता जे मराठा कॅन्डिडेट्स आहेत, ओके, जे मराठा कॅन्डिडेट्स मराठा प्रवर्गातील आहेत, तर त्यांच्यासाठी कंपल्सरी आहे, की तुम्ही एस-सी-बी-सीचेच प्रमाणपत्र काढायचे आहेत. कोणते? एस-सी-बी-सीचे. बरोबर. आता मराठा कॅन्डिडेटसाठी इथं म्हणजे 10% कोटा रिझर्व्ड आहे. ओके. 10% कोटा म्हणजे जर 100 जागा असतील, तर त्यापैकी 10 जागा ह्या कशाला दिल्या जातात? तर एस-सी-बी-सीला दिल्या जातात. मग यासाठी पण तुम्हाला 3 डॉक्युमेंट्स लागतात. कोणकोणते डॉक्युमेंट्स? कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हे 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला अत्यावश्यक आहेत. जर यातली एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल, ओके, एकही तुम्ही अपलोड वगैरे काढायला वगैरे टाकलं जर नसेल, तर तुम्हाला ती कॅटेगरी प्रूव्ह करता येत नाही किंवा त्याचा जो रिझर्व्हेशनचा फी कन्सेशनचा जो बेनिफिट आहे, तर तो घेता येत नाही. त्याच्यामुळं जर कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील, तर आत्ताच अप्लाय करायला टाका. त्याच्या रिसिप्टवर पण सध्या रजिस्ट्रेशन होतंय. म्हणजे एकंदरीत तुम्हाला एस-सी-बी-सी समजलं. आता तिन्ही कॅटेगरीचे मी कंपॅरिझन करणार आहे. पण एकंदरीत आपण एकदा समजून घेऊया की नक्की काय-काय आहे. पहिली गोष्ट एस-सी-बी-सी समजलं 10% कोटा आहे. त्याचबरोबर ओबीसी समजलं 19% कोटा आहे आणि त्याच्यानंतर नाही तर ई-डब्ल्यू-एस. तर ई-डब्ल्यू-एस ही कुठली कॅटेगरी नाहीये. पण जर पाहिलं एस-सी-बी-सी ही कॅटेगरी आहे. त्याचबरोबर ओबीसी ही पण कॅटेगरी आहे. पण ई-डब्ल्यू-एस ही कुठलीही कॅटेगरी नाहीये. थोडक्यात एक स्कीम आहे. स्कीम कशी पहा, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे इथं कुठलीही कॅटेगरी नसते. ॲप्लिकेबल फॉर ऑल कॅटेगरीज. बरोबर. आणि त्याच्यानंतर इथं काय असतं तर 10% कोटा हा तुमचा ई-डब्ल्यू-एस साठी रिझर्व्ह असतो. ई-डब्ल्यू-एस म्हणजे कोण? तर जे इकॉनॉमिकली जे थोडेसे कमी आहेत, कमकुवत आहेत, तर त्यांच्यासाठी असते. म्हणजे काय तर 1000 स्क्वेअर फूटच्या आत त्यांच्या नावावर फ्लॅट नसला पाहिजे, जास्त नसला पाहिजे. त्याच्यानंतर लँड म्हणजे जमीन वगैरे जी आहे ती कमी पाहिजे. ह्या सर्व गोष्टी. मग त्यासाठी असतं ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट. तर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे बंधनकारक आहे. मग एकंदरीत तुम्हाला समजलं ई-डब्ल्यू-एस म्हणजे काय? ई-डब्ल्यू-एस ही कुठल्याही पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी ॲप्लिकेबल नाहीये. सर्वजण ई-डब्ल्यू-एस मध्ये अप्लाय करू शकतात. फक्त थोडेसे काही क्रायटेरिया त्याला असतात. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे. लास्ट इयर बनवलेला. तर याही वर्षी मी पुन्हा तो बनवणार आहे. काही काळजी करू नका. ओके. त्याच्यानंतर आता पाहूया आपण, की मराठा कॅन्डिडेट्सकडे नक्की काय-काय ऑप्शन येतं. खूप कन्फ्युजिंग आहे. सध्या हे खूप कन्फ्युजिंग आहे. एस-सी-बी-सी मधनं जावा, की कुणबीमधनं जावं, की ई-डब्ल्यू-एस मध्ये. तर तेच कन्फ्युजन तुमचं मी अवघ्या 2च मिनिटात दूर करणार आहे. पहा आता. तुम्ही जर मराठा कॅन्डिडेट असाल, तर तुमच्याकडे मेनली सध्या तरी 2च ऑप्शन गव्हर्नमेंटने ठेवलेत. पहिली गोष्ट म्हणजे ओबीसी आणि दुसरी गोष्ट म्हणजे एस-सी-बी-सी. जर तुमचं कुणबी प्रमाणपत्र निघत असेल,
कुणबी प्रमाणपत्र निघत असेल, तर तुम्ही ओबीसी मध्ये जाता. तर तुम्ही कुठे जाता? ओबीसी मध्ये. त्यासाठी खूप साऱ्या नोंदी वगैरे शोधाव्या लागतात. म्हणजे एक टफ काम आहे थोडंसं हे कुणबी प्रमाणपत्र मिळणं. पण जर तुमचं निघत असेल व्यवस्थित, काही अडचण नसेल, तर तुम्ही ओबीसी मध्ये जाता. त्याचबरोबर जर समजा कुणबी निघत नसेल आणि मराठा कॅन्डिडेटला जर रिझर्व्हेशनचा फायदा घ्यायचा असेल, एस-सी-बी-सी हा तुमच्याकडे ऑप्शन आहेच. मग या तिन्हीसाठी तुम्हाला काय कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल हे 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तर लागतात. आणि त्याच्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे ई-डब्ल्यू-एस. सध्या व्यवस्थित ऐका, सध्या महाराष्ट्र स्टेटमध्ये मराठा कॅन्डिडेट्सला ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट दिलं जात नाही. त्यांना कंपल्सरी एस-सी-बी-सी किंवा जर कुणबी नोंद असेल, तर ओबीसी मध्ये जायचंय. ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट दिलं जात नाही. आणि जर फॉर एक्झाम्पल तुमचे दोन्ही सर्टिफिकेट निघत असतील, म्हणजे ओबीसी पण निघत असेल, एस-सी-बी-सी निघत असेल, तर मी तुम्हाला प्रेफर करेल, की तुम्ही ओबीसी कडनं जावा. कारण एस-सी-बी-सीचा कट ऑफ हा ओबीसी पेक्षा थोडासा जास्त असतो. त्याच्यामुळे तुम्ही ओबीसी कडे जावा. पण जर तुमच्याकडे समजा तुम्ही प्रयत्न करत असाल, तर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट काढण्यासाठी किंवा जुनं सर्टिफिकेट असेल, तर ते चालणार नाही. त्याची एक्सपायरी डेट झाली आहे. या शैक्षणिक वर्षासाठी किंवा हे जे आपलं वित्तीय वर्ष आहे, तर याच्यासाठी मराठा कॅन्डिडेट्सला ई-डब्ल्यू-एसचं सर्टिफिकेट मिळत नाही. बाकी सर्व कॅटेगरीजला मिळतं. फक्त मराठा कॅन्डिडेटसाठी ते आता रद्द करण्यात आलंय, कारण ऑलरेडी दुसरा ऑप्शन तिथं दिलेला आहे. बरोबर? मग ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्यात. त्याच्यानंतर आपण पाहूया, की फी कन्सेशन कशा पद्धतीने मिळतं. तर जर सांगायचं झालं, तर तिन्ही कॅटेगरीसाठी फी कन्सेशन जे मिळतं, तर ते सेम असतं. म्हणजे काय? तर पहा, एक एक्झाम्पल घेऊया आपण. कोणतंही कॉलेज असेल, तर त्याचं फी स्ट्रक्चर जे आहे, तर ते 3 पार्टमध्ये डिव्हाईड असतं. पहिली गोष्ट असते ट्युशन फी. ओके, ट्युशन फी असते. त्याच्यानंतर दुसरी असते डेव्हलपमेंट फी. तिसरे असतात अदर चार्जेस. ओके. पहा, ज्या वेळेस आपण ओबीसी थ्रू किंवा एस-सी-बी-सी थ्रू किंवा ई-डब्ल्यू-एस थ्रू अप्लाय करतो, तर ह्या ट्युशन फी मधली 50% जी अमाउंट आहे, तर ही गव्हर्नमेंट भरतं. ही कोण भरतं? गव्हर्नमेंट भरतं. बाकी उरलेली आपल्याला त्याच्यातली 50% अमाउंट भरावी लागते आणि त्यानंतर डेव्हलपमेंट वगैरे फी पूर्ण भरावी लागतात. म्हणजे समजा आपण कन्सिडर केलं, पी-आय-सी-टी कॉलेजचं आपण कन्सिडर करूया. तर ₹1,20,500 ओपनची फी आहे. त्याच्यात 1,04,000 ही त्यांची ट्युशन फी आहे. डेव्हलपमेंट फी 13,000 ते 14,000 असेल आणि त्याच्यानंतर अदर फी एक 2,000 ते 3,000 असेल. तर तुम्हाला कोणती फी भरावी लागणार? तर ह्या ट्युशन फी मधली अर्धी फी पे करावी लागणार तुम्हाला आणि त्याचबरोबर पूर्ण डेव्हलपमेंट आणि पूर्ण अदर चार्जेस तुम्हाला पे करावे लागणार आहेत. म्हणजे हे असे एकंदरीत फी कन्सेशन ओबीसी, एस-सी-बी-सी आणि ई-डब्ल्यू-एस तिन्हींसाठी सेम आहे. फी कन्सेशनमध्ये काही एक फरक नाहीये. फरक कुठे पडतो? तर फरक पडतो कट ऑफ्समध्ये. कट ऑफ म्हणजे काय? तर कॉलेजला लागण्यासाठी रिक्वायर्ड असणारे आपले पर्सेंटाइज. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर कट ऑफ कुणाचा जात असेल या तिन्हीमध्ये, तर तो जातो एस-सी-बी-सीचा. ओके. त्याच्यानंतर जर पाहिलं तर त्याच्यानंतर नसतो ओबीसी आणि त्याच्यानंतर सर्वात कमी जर या तिन्हीमधला कट ऑफ असेल, तर तो असतो ई-डब्ल्यू-एसचा. मग जर मित्रांनो तुमच्याकडे दोन्ही असेल, एस-सी-बी-सी असेल, ओबीसी असेल, तर तुम्ही नक्की ओबीसी मधनच जावा किंवा समजा तिन्ही असेल, तर त्यावेळेस तुम्ही ई-डब्ल्यू-एस नक्की प्रिफर करू शकता. तर बाकी कोणत्या कॅटेगरीचा मुलगा असेल, ओबीसीचा समजा एखादा मुलगा असेल, ओबीसी कॅटेगरीचा बरं का किंवा एन-टी वगैरे आता एन-टी वगैरेची काही एवढं हे नाही कारण त्यांचा ऑलरेडी याच्यापेक्षाही कट ऑफ खाली जातो. समजा ओपन असेल, तर ऑब्व्हियसली तो ई-डब्ल्यू-एस मधनच जाणार आहे. ओबीसीचा मुलगा असेल, तर त्याला मग ई-डब्ल्यू-एस मध्ये जा. जर सर्टिफिकेट असेल तर कारण कट ऑफचा इथं थोडासा बेनिफिट आपल्याला मिळतो. एकंदरीत ही गोष्ट समजली? बरं. त्याच्यानंतर आता मुलींसाठी काय उपाययोजना आहेत? मुलींसाठी काय? मुलींनी कुठून जायचं? एस-सी-बी-सी, ओबीसी, ई-डब्ल्यू-एस. तर मी सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला कॅटेगरी असेल, तर कॅटेगरी जर रिझर्व्हेशनसाठी आपल्याला फायदा मिळेल, कॉलेजमध्ये सीट मिळण्यासाठी. पण फी स्ट्रक्चर हे तुमचं पूर्णतः वेगळं असणार आहे मुलांपेक्षा. कारण तुम्हाला फ्री एज्युकेशन या स्कीमचा फायदा होतो. फ्री एज्युकेशन म्हणजे काय? तर पहा, ज्यावेळेस आपण एस-सी-बी-सी, ओबीसी, ई-डब्ल्यू-एस याच्यामधनं जातो, तर ट्युशन फी आपल्याला 50% ट्युशन फी माफ होते. म्हणजे अर्धी गव्हर्नमेंट भरतं. पण फ्री एज्युकेशन मधनं जर तुम्ही जात असाल, तर त्यावेळेस पूर्ण तुमची ट्युशन फी हे गव्हर्नमेंट भरतं. त्यासाठी काही अटी आहेत. पहिली अट म्हणजे काय? तर तुम्हाला कंपल्सरी कॅपमधनंच ॲडमिशन घ्यावं लागतं. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. म्हणजे आपले कॅप राउंड्स थोडक्यात कॅप राउंड 1, 2, 3, 4 स्पॉटमध्ये चालत नाही. आणि त्याच्यानंतरनं दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या फॅमिलीचं अॅन्युअल इन्कम हे 8 लाखांपेक्षा कमी आहे. म्हणजे तुमचा 1 वर्षाचा जो उत्पन्नाचा दाखला आहे, तर तो 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, की तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमेसाईल सर्टिफिकेट पाहिजे. मग ह्या तिन्ही जर अटी पूर्ण होत असतील, क्रायटेरिया पूर्ण होत असतील आणि मुलगी जर कॅन्डिडेट असेल, तर तिला फ्री एज्युकेशनचा प्रत्येक कॉलेजमध्ये फायदा मिळतो. फक्त ॲडमिशन हे तिचं कंपल्सरी कॅप थ्रू झालेलं पाहिजे. स्पॉट राउंड वगैरे इथं चालणार नाही. जर स्पॉटमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला फ्री एज्युकेशनचा फायदा मिळणार नाही. म्हणजे एकंदरीत या पद्धतीने होतं, की नक्की ओबीसीचे फायदे काय आहेत, एस-सी-बी-सीचे फायदे काय आहेत आणि ई-डब्ल्यूचे फायदे काय आहेत. एकंदरीत तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजल्यात.
आपला डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे नंबर, कॉन्टॅक्ट वगैरे सगळ्या गोष्टी. जर अजून काही डाऊट असेल तर इमिडिएटली मला कॉन्टॅक्ट करा. ऑल द बेस्ट.